जमल्यानंतर काय सांगता ऐका. वाणी भरून या ताटी नंदा घरी झाली दाटी. या ठिकाणी वाण घेऊन जातात. शेवटची लीला सांगायची, सेवा समाप्त करायची. शेवटची लीला वाणी भरून या ताटी. एक गवळण दुसरीला सांगते, दुसरी तिसरीला सांगते आणि वाण घेऊन जातात. 4 ठिकाणी मोकळ्या हाताने गवळण जायचं नाही. वाण घेऊन जातात. वाण कोणता? देवाला कपडे आणले, टोपडा आणलं, देवाच्या म्हणजे यशोदे मैयाला खायला दिलं आणि असं वाण घेऊन जातात. भगवान पारमाला पाण्यात टाकलं. आनंद उत्सव चालू आहे आणि आनंद उत्सव चालू असताना गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी गोकुळच्या सुका अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंद घ्या नरनारी. आनंद उत्सव चालू आहे आणि जवळजवळ आता आनंद उत्सव या ठिकाणी चालू असतानाच महाराज या ठिकाणी सांगतात, एक गाण्याला सांगू लागल्या, खोड्या करू लागल्या. खोड्या करता करता भगवान लहानाचं मोठं होतात आणि मोठा झाल्यानंतर भगवान एवढं गोकुळात खोड्या करतात, मोठे लिहिलाय. वेळ आपल्याकडे मर्यादित आहे. भगवान परमात्मा लीला करतात. शेवटची खोडी सांगायची. कोणती? परवा आला आमच्या घरा दारी निजला होता म्हातारा खावणे ताकाचा हो डेरा फुटला सैरा त्यावरी. अशा अनेक खोड्या सांगितल्या आणि सांगितलं तर सर्व गोळी यशोदेकडे आल्या. मग अशी बोललो 10 मिनिटांमध्ये काला समाप्त होतो. 5 मिनिटांमध्ये काला मला करता येतो. 2 मिनिटांमध्ये सुद्धा काला करता येतो. अनेक गवळी यशोदेकडे आल्या. ऐका तुम्ही आता मांडी घालून बसा बसा बसा. वरबाप आला की समजायचं आता सगळी तयारी झाली. वराडी माणसं समजलं पाहिजे. वरमाईचं इकडे तिकडे पळत असेल की समजायचं अजून तयारी कमी. वरबाप जर पळत असेल समजायचं अजून लग्नाची बाकी आहे. आणि वरबाप निवांत बसला खुर्चीवर, पोरानो तांदूळ वाटले का की समजायचं आता लग्नाची तयारी झाली. स्वयंपाकघरातील डिपार्टमेंट इकडं आलं की समजायचं कीर्तनकारने आता लवकर आटपतं घे. लक्षात ठेवा, त्याचं तर्क वितर्क असतो. तर महाराज सांगतात या ठिकाणी शेवटचं कारण सांगत असताना भगवान परमात्मा लहान आहेत, मोठे होत आहेत, अनेक खोड्या गोकुळामध्ये करतायत. तर खोड्याला गवळे त्रास देत आहेत, त्रास घेतात आणि एक गवळण सांगते यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावी की जावे. अशा अनेक खोड्या केल्या. अनेक खोड्या सांगतात भगवान परमात्मा इतकं खोड्या करायला लागले. त्या खोड्याला भगवानच्या खोड्याला सर्व गवळी त्रासल्यानंतर सगळ्या गवळी यशोदेकडे आल्या आणि काय सांगता ऐका. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावी की जावी. अशा अनेक खोड्या झाल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतात, आई आता अनेक जर खोड्या गवळ्या सांगत असतील सरा मागे सर्व जाता सर्वच मागे बघा, माझ्याकडे बघा, मिक्स करा एक जण आणि तो काला इथे आपला करायचा आहे. गाईच्या मागे भगवान परमात्मा जातात. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी गाई गोपाळ यमुनीच्या तटी गाई गोपाळ सौंगडे वना वना गाई गोपाळ सौंगडे वना. भगवान गाईच्या मागे जातात. 10 मिनिटांमध्ये गाईचं पोट भरलं. मी पुन्हा सांगेन, पक्ष्याचं पोट भरतं बाबा बरं का, प्राण्याचं पोट भरतं, पण माणसाचं अजून कोणाचंही पोट भरलं नाही. बघ कल्पना किती छोट पोट आहे. किती तासाला माणसं पोटात टाकतात. काय 3 तासाला पोटात टाकतात. काय 10 मिनिटाला टाकतात तरी पोट भरत नाही. बघा सगळ्यांचं पोट भरतं, अजून कोणी सत्तेने तृप्त झाला नाही, पैशाने तृप्त झाला नाही. ऐका महाराज सांगतात अजून कोणाचाच पोट भरलं. काय माल टाकतात हे सांगू आता मी. बघा आमच्याकडे तर इतके लोक खातात, काही माणसं रस्तेच खाल्ले तरी पोट भरलं नाही. एकाने तर आमच्याकडे मंदिरच खाल्ले, मंदिर तरी पोट भरलं नाही. एखादं झाडच खाल्ले तरी पोट भरलं. एखादं घरकुलच खाल्ले आमच्याकडं तरी पोट भरलं नाही. एकाने तर गाईचा चाराच खाल्ला लालू प्रसाद यादव तरी पोट भरलं नाही. महाराज सांगता आपलं पोट अजून कोणाचं भरलं नाही. गाईचं पोट भरलं. सगळे गाई एकत्र बसल्या. गोपाळ एकत्र आले आणि सांगितलं देवा खांदी भार पोटी भूक झालेला आहे. वाटत इकडं काला यांच्या होईपर्यंत काला झाला आपला. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. बबर म्हणले जा बाबा माझी आहे तशी आहे नाही तरी घरा जाये चोरोनिया माई नवनीता नावे. जा सगळे एकत्र काला करा. तसं आज आपण एकत्र काला केला. तसा सर्व गोपाळांचा काला भगवान एकत्र करतायत. त्याचं वर्णन महाराज करतात. बिब्रदेवीनो जटरपटे शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानुवस्त्रम कवंत फलाने गुरुशु तिष्ठन मध्ये सोपरी सुद्धा असे नरभे स्वर्गे लोके मिशेती भूभुजे यज्ञ भूक बालगिरे. गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण भगवान. तोच काला परमात्म्याने गोकुळात दिला. त्याचंच वर्णन महाराज इथे करतायत. झालेली कीर्तन लक्षात ठेवा. भगवान परमात्मा काला कसा देतात त्याचा भाव संत व्यक्त करतायत.
स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा तोच काला आज आपल्या गावामध्ये 26 वर्षाची सेवा अखंड आपण या ठिकाणी केला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांना मी धन्यवाद देतो. इकडे बघा तुम्ही आता साहेब, इकडे बघा तुम्ही आता बाबा, इकडे बघा. झालं 5 मिनिटं, संपला काला आपला. हा बस व्यवस्थित. आता दही नका टाकू म्हणजे माश्या प्रवेश करते. झाकून ठेवा, 2 मिनिटं झाकून ठेवा. आता हा दही फक्त झाकून ठेवा. वा तोच काला आज इथे आपल्या गावामध्ये संपन्न होतोय. पुन्हा एकदा अवधान माझ्याकडे द्या. तोच काला संपन्न होत असताना 26 वर्षाची सेवा अखंड गावकरी मंडळी करताय. झालेली कीर्तन रूपी शिवा माऊलीच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी शिवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण देत असताना सर्वांना धन्यवाद देतो. एका आईच्या लेकरासारखं आपण तो काला इथे सेवन केला, इथे सर्वांनी सहकार्य केलं. तर माझी विनंती असेल तो असंच काला आपल्याकडनं हो, याच्यापेक्षा येणारा काळ उत्सव आपला वाढो आणि आपल्या गावची कीर्ती स्वतःच्या रूपाने परिसरामध्ये जावं. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्यांचे नारायण. अशीच आपली सेवा परमात्म्याची घडो. पुन्हा एकदा विनंती तुम्हाला करेन, एवढा भव्य देव उत्साह एका आईच्या लेकरासारखं केला. असंच सप्ताह करता सर्वांनी सहकार्य करा हीच विनंती तुम्हाला व्यक्त करत असताना या ठिकाणी अगदी भव्य दिव्य पुन्हा एकदा झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी, श्री संत भगवान बाबांच्या चरणी सेवा समर्पित करत असताना एक सर्वाला माझी पुन्हा एकदा विनंती असेल, कार्य करत असताना नामामणी केशे राजा केला नेम चालवी माझा. ही नेमाची सेवा आपल्याकडनं सातत्याने तुम्हाला घडो. पण सेवा करता करता अहंकाराचा वारा